वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. टाकायचं का? आव त्यात कांदा ही पाऊस देता का नाही टाकायचं का? दमा की जरा ती मिश्रण तर एक जीव दे की मीठ टाकलं का? नाही. हे देवा. दादाने सांगितलंय तुम्ही शिकवा मला काय काय टाकायचंय. तुम्हीच सांगितलं नाही मला मीठ टाका म्हणून. अच्छा. हलवा. त्याचा कांदा टाकायचा पूर्ण. आता ही लाल हुसतोवर चांगला भाजायचा. ठीक है. लावून जाण नाही का त्याला अजून? झालं. हा. मला शिकायला लावले दादाने. इकडे आणा. कर. एवढे लांब बसून नसतो स्वयंपाक पुढे सरकावं लागतं गॅस समोर. नाही नाही मी नाही पुढचं ना गॅसला अलीकडे वडा. अहो गॅसचा पाईप एवढाच आहे सारखा पुढं. तुम्हाला माहित आलाय खंडीभर काम पडलंय एवढं मोठं माप. आता टाकायचं नाही. अहो ती लाल तरी होऊ द्या की. हाय का हे लाल झालाय का अजून कांदा? मग तुम्ही त्यात ना मसाला टाका म्हणजे लाल दिसेल आपल्याला आणि मग ही टाकू. मसाला आता नसतो तर शिजाय टाकायचं. लेकरांना मिठाचं काढायचं नाही का? मिठातलं करायचं मग मला पण द्या मिठातलं. तरी म्हणलं कस काय खायला हे झालं नाही म्हणून. तुम्ही जर मला नीट नाही ना शिकवलं मी दादाला नाव सांगेन आणि दादाला बोलवून घेईन. मग मी बी दादाला सांगेन तुमच्या की तुम्ही शिकवा म्हणून. मी शिकवत नाही माझ्याने होत नाही हा शिकवून. शिकवून माझा भाऊ मला नीट नीट का. भावाला येतो का साधा चहा करता? भावाला माझ्या कमी नका समजू. माझा भाऊ लय भारी स्वयंपाक करतो. आता ही टाका. वाह दीदी वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस? दीदी दीदी. अहो आज सगळं टाकायचं असतं निम्म. हा तुम्ही टाकून दाखवा मी बघते. शिकते मी. उठा वरची पकड घ्या. तुमच्या इथंच होती की पकड बघा. झालं की ह्याच्यात द्या मला खायला. चाकायचं बिकायचं आहे का नाही का खायलाच पाहिजे शिजायच्या आधी. हा खावा कचच बाई. झालं बाई. हो किती तुला मिठाचं केलंय. आता भाजी करायला लागली तिखटाची. मला सांगा वहिनी. सांगते की तुम्हाला बी. आता हे तेल टाकलंय आपण म्हणजे तेल गरम होऊ द्यायचं. आणि हे असं करून ठेवलं त्याचं काय? आता ही परत त्यात उकळून चांगलं असं पूर्णपणे शिजलं का नाही ना त्या आमटीत शिजवून घ्यायचं. मग त्याचा अंश आमटीत उतरतो. बघ शिक असं. तिला शिकवा आणि तुम्ही बसा तसंच. सोपं आहे. किती सोपं आहे ते. हो सोपं आहे ना. काय टाकलंय त्यात? ही आपण मगाशी खोबरं ही सगळं वाटण केलं ना. हा ती वाटण सगळं टाकायचं. वाटण टाकते. टाका आता हे. अहो त्याला परतू बिरतू देता का नाही? परत कशाला आता? परत नाही हो. त्याला त्या मसाल्याला असं भाजू द्यायचं असतं थोडंफार. लवकर बनवा मला भूक लागायला लागली. लाल होईस्तोवर चांगला मसाला भाजू द्यायचा असतो. शिकले मी. आता बघ मला नेक्स्ट टाइम ना मी बनवते स्वतः. कोण सुद्धा नसलं पाहिजे. बघ मी बनवते मग तू खाशील ना म्हणजे आत्या काय भारी शिकली. हा माणसं उठून पळते. माझ्या भावाने सांगितले तिकडे फोन केलता. ते जे पाहुणे आहेत ना त्यांना फोन केलता. त्यांना सांगितले की माझी बहीण असा स्वयंपाक करते की तुम्ही हाडासहित खाता. हाडासहित नाही ती खाणारच नाहीत. हाडासहित
आता हे मटन मसाला आहे तर थोडा मटन मसाला टाकायचा चव यावी म्हणून. हा. हे काळं तिखट आहे. एवढे मसाले एक मसाल्यात होत नसतंय का? एका मसाल्यात होत असते का मटणाची भाजी? बाई मला वाटलं शाळा संपली म्हणजे संपलं सगळं. हे तर बी ध्यानात ठेवावं लागतंय. ही टाकान ती टाकान पाठ करून ठेवावं लागेल मला. मग आता हे मटण सगळं टाकायचं. एवढंच नाच. अहो त्यात अजून गरम पाणी करून टाकायचं. उठा त्यात पात्र्यात पाणी घ्या. तुम्हाला पण प्यायला दे. ए देवा परमेश्वरा, कसलं पाणी घ्यायचंय? गरम पाणी? गरम पाणी नाही हो, फिल्टरचं पाणी घ्यायचंय. गरम काय वरच्या टाकीतलं पाणी आणता काय? झाली ना भाजी वहिनी? हा झाली. आता उकळून चांगली शिजू द्यायची. किती वेळ शिजवायची? चांगलं असं चिकन कच्च राहिलं नाही पाहिजे, नाही तर पोटात दुखतं. बरं बरं. आता हे चांगलं उकळू द्या. हा. आणि उकळल्यावर असं दाबून बघा चांगलं शिजलंय का नाही. आता ठेवताना कच्च दुकान पोटात. नाही 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 नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आता काय, आता भाजी झाली, आता मी शिजूस्तपर्यंत बसते इथं. तुम्ही घ्या मग तुमची कामं करून. हा मी घेते बाहेरचं धुणं धुवून. हा और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी तुम्ही है. माझ्यापाशीच बस. अगं आत्या काय बघ बसली, चेक कर ना, चेक करा सांगितलं. मग थांब, ना. विसरले होते चेक करायचं. थांबा. सगळंच घेऊ नको, एकच पीस घे. अगं, ये नाही की नीट का? थांब थांब बाई, भाजायचं. अगं भाजत ना ती गार झाली की. पण मी काय म्हणते परी, काय आता हे खायचंय आपल्याला, मग असं दाबून बघितल्यावर थोडीच ना कळणार ते शिजलंय का नाही. खायची वस्तू आहे म्हणल्यावर ते खाऊन बघितले पाहिजे की शिजलंय की नाही. परत कच्चं राहिलं तर बाकीच्यांच्या पोटात दुखन आहे का नाही. मग काही काम करू, खाऊन बघू. थोडं कमी आहे ना, शिजू दे अजून. का दुसरा पीस घेऊन बघू? तू थोडं शिजायचं राहिले. थोडं शिजायचं राहिले ना. थोड्या वेळाला चेक करू मग. तू काट गेलं कधी. ओके गेलं. ठेव इथं खाली. अगं आत्या आपण 5-6 वेळेस खाल्लं, आता शिजला असत बघ बरं. थांब, एकदा बघूच म्हणजे शिजलंय का काय कळन आपल्याला. हो काय माहित कसं शिजलं नाही. शिजलं का नाही? वहिनी किती वेळ झालं चेक करतोय, शिजू नाहीच मटण. शिज नाही असं कसं काय बरं? मम्मा माझी मांडी. अगो बाई, ह्यात तर काहीच नाही. करायचं नाही. अहो, आम्ही मागाच्यापासून तर चेक करत होतो, होतं त्याच्यात. हा मला वाटतं कच्चा असल्यापासून चेक करतात अहो काय की, आणि खात वाटतं त्याशिवाय शिजलेलं दिसलं असतं की. नाही नाही, आम्ही नुसतं चेक केलंय. मला असं वाटतंय आता शिजून पूर्णपणे गाळ झालं वाटतं. हा गाळ झालं मग घ्या बहीण. काय गाळ झालं? अहो भाजी शिजाय टाकली होती. तुला कळत नाही पाहिजे, गाळ शिजूस तर करते ती वय. अरे दादा, मागाच्यापासून आम्ही बघत होतो
दूध आहे का नाही बघत होतो का अगं पण नाही? गाय झालं होतं खायचं कसं? आता गाय झालं आता काय आहे? आता गाय झालं प्यायलाच काय? तर असा. काय सुद्धा नाही हो का. गाय झालं लक्ष कुठं होतं? आणि अजून गॅस चालू ठेवलाय. गॅस चालू. आता खायचं कसं? निस्ता रसा. चिकन कळलं नाही का? आता काय ती मटन सगळं गाय झालंय म्हणलं त्याच्यात उतरलंय. तुम्ही म्हणलेला की त्याचा पार अर्क असा उतरूच तोपर्यंत शिजवा. मग मी शिजवलंय ना, मग आता तुम्ही खावा की. आपण किती वेळा चेक केलं का नाही परी? अर्क उतरूस तर म्हणजे काही एवढं नाही. थांब. किती वेळ चेक केलं? सारखं सारखं चेक केलं. सारखं तरी? 15-20 वेळा केलं असेल ना. कशाला राहतंय मग ते? 15-20 आणि वरून मग ती गाय शिजलं. 15-20 वेळेस खाल्ल्यावर त्यात पीस होतच किती? 5-10 पीस होतं. ती 15-20 म्हणल्यावर तर काहीच राहिलं नाही. आणि काय म्हणते वरून की गाय अहो शिजलं? पप्पा आत्या म्हणली की आहे ना असं मऊ मऊ काय लागायचं नाही, आपल्याला खाऊन बघावं लागल. वा, मला वाटतं तू ती शिजायच्या आधीच खाऊन टाकली काय चेक करू करू. दाद्या तसं नाही. तूच म्हणला आपलं नाही वहिनी म्हणलेली की जर कच्चं शिजलं तर पोटात दुखत. एक तर तुझी काळजी आहे आम्हाला म्हणून मी बघितलं होतं. आईला निस्ता रसा राहिलाय. हिनच खाल्लेला का चेक करत तुला नीट सांगता आलं नाही का हा, कसं मी check करायचं? सांगून गेलते, मैत्रीण आलती म्हणून तिच्याकडे गेलते मी. काम होतं थोडं म्हणून. हा बा आलो दुसऱ्यांदा घेऊन. काय का तुम्ही आज किलोभर घेऊन येतो मी. पप्पा चला आपण घेऊन येऊ. हे अवघड आहे.